नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या घरी पूजा असो, सण असो किंवा रोजची देवपूजा आपण देवाला नैवेद्य नक्की दाखवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जो देव संपूर्ण जगाचे भरण पोषण करतो त्याला अन्नाची काय गरज? देव खरोखरच ते अन्न खातो का? मग नैवेद्य दाखवून झाल्यावर आपणच तो प्रसाद म्हणून का खातो? या परंपरेमागे फक्त श्रद्धा आहे की काही सखोल शास्त्रीय आध्यात्मिक विचार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागील खरं कारण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात पूजेचे मुख्य 16 उपचार सांगितलेले आहेत, ज्याला षोडोपचार पूजा म्हणतात. यात देवाला आसन देणे, स्नान, वस्त्र अर्पण करणे यासारख्या गोष्टी सोबतच नैवेद्य अर्पण करणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण हे करत असताना देवाला अन्नाची भूक असते का? याचं उत्तर आहे नाही. मग ही परंपरा का सुरू झाली? चला हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. पहिलं कारण आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म असणे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. भगवद्गीतेच्या 9व्या अध्याय 26व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, जो मला भक्त पान, फूल, फळ किंवा अगदी पाणीही अर्पण करतो त्याचा तो भाव मी स्वीकारतो. शास्त्रानुसार देव अन्नाचा स्थूल भाग खात नाही, तर त्यामागील सूक्ष्म आणि भक्तांचा भाव स्वीकारतो. जसं आपण एखाद्या फुलाचा सुगंध दुरूनच घेतो आणि फूल जसं आहे तसंच राहतं, अगदी तसेच ईश्वर नैवेद्याचा भाग किंवा गंध स्वीकारतो. म्हणूनच नैवेद्य दाखवून झाल्यावरही ताटातील अन्न तसंच राहते. दुसरा आणि आजच्या काळाशी जोडलेलं कारण म्हणजे अहंकार सोडणे. आपण जे काही कमवतो, शिजवतो किंवा खातो त्यावर बऱ्याचदा आपला मीपणा किंवा अहंकार असतो. नैवेद्य दाखवणे म्हणजे देवापुढे हे मान्य करणे की हे ईश्वरा, तू दिलेल्या धान्यातून आणि तुझ्या कृपेनेच हे अन्न माझ्या ताटात आले आहे, म्हणून खाण्याआधी पहिला हक्क तुझा वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला. तर ही सवय माणसाला नम्र बनवते आणि अन्नाबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण करते. आज आधुनिक मानसशास्त्र सुद्धा जसं मानतं की कृतज्ञता व्यक्त केल्याने माणसाचे मानसिक आरोग्य उत्तम राहते. तिसरं कारण अन्नाची शुद्धी आणि प्रसाद बनवण्याची प्रक्रिया. नैवेद्य दाखवताना आपण काय करतो? आपण देवासमोर दिवा लावून तुळशीपत्र किंवा पाण्याने प्रोक्षण करून मंत्र किंवा श्लोक म्हणतो. या संपूर्ण प्रक्रियेत एक सकारात्मक वातावरण तयार होतं. जेव्हा आपण शांत मनाने देवाचे ध्यान करत अन्नावर तुळशीपत्र ठेवतो आणि नैवेद्य दाखवतो, तेव्हा या अन्नातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आपले विचार अन्नावर परिणाम करतात हे आता विज्ञानाने देखील मान्य केले आहे. नैवेद्य दाखवल्यामुळे साधे अन्न हे प्रसादात रूपांतर होते, जे सेवन केल्याने त्याने मनाला शांती, शरीराला सकारात्मक ऊर्जा देते. आपल्या ऋषीमुनींनी ही परंपरा देवाला खायला घालण्यासाठी नाही, तर माणसातील मी आणि माझी ही भावना कमी करण्यासाठी सुरू केली होती. नैवेद्य दाखवल्यानंतर ते अन्न फेकून न देता घरातील सर्वांनी आणि गरजूंनी ते प्रसाद म्हणून ग्रहण करणे हाच या परंपरेचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात सांगायचे तर नैवेद्य दाखवणे म्हणजे अन्नाच्या रूपाने ईश्वराला दिलेला धन्यवाद आहे. ही एक अशी सुंदर परंपरा आहे जी आपल्याला निसर्गाशी, अन्नाशी आणि आपल्या भावनांशी जोडते. तुम्हाला नैवेद्य दाखवण्यामागील हे विचार कसे वाटले? तुम्ही रोज देवापुढे नैवेद्य दाखवता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.